की तो GR रद्द केलाय म्हणून आमची विजयी मिरवणूक चालली आहे। तर तो दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं मीरा रोड में मराठी का चलती है या तो हिंदी ही चलती है, त्याच्यावरनं बाचाबाची झाली। तो अख्खा व्हिडिओ आहे। मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे, त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय। आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो। ही आमची पक्षाची भूमिका आहे। पुण्यात पण हे सगळं होत असताना मराठी भाषेसाठी म्हणजे ग्राउंडवरती एवढी चळवळ उभी करत असताना आता हिंदी भाषिक जे आहेत मीरा रोडमध्ये ते सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत, मनसेच्या विरोधामध्ये आंदोलनाची भूमिका घेतात आणि त्यामध्ये काही शिवसेना असल्या गोष्टींना आम्ही भीक घालत नाही। मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच पडेल। पुण्यात शिवसेना आणि भाजपचा भाग असलेले पक्षाचा भाग असलेले लोक सुद्धा या आंदोलनामध्ये प्रमुख भूमिका निभावताना भूमिका काय असेल? आमची भूमिका मराठीच्या बाजूनी आहे आणि मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, हीच आमची भूमिका आहे। पुण्यात सुद्धा राज ठाकरेंबद्दलचे जे काही आक्षेपार्ह पोस्टर लावण्यात आले होते त्याच्यानंतर मनसे आक्रमक झालेले, पुण्यात सुद्धा सतत असे मनसे तुमच्या पक्षप्रमुखांवर आणि आमच्या पक्षप्रमुखांवर कोणी वाईट साईड जर प्रतिक्रिया देत असेल तर त्याचे प्रतिक्रिया येणारच, क्रियेला प्रतिक्रियाही होणारच। एक शेवटचा प्रश्न आहे, खरं तर बालकल्याण विभाग मंत्री जे ते म्हणतात की आम्ही खूप काही गोष्टी करतोय, पण आज मुंबईची आकडेवारी आलेली आहे आणि मुंबईत सगळ्यात जास्त कुपोषित बालकं आहेत असं समोर आलेलं आहे धक्कादायक। मी अहवाल बघितला नाही आहे, मी बघून त्याच्यात प्रतिक्रिया। थँक्यू। समोर आला मात्र त्याची मुजोरी समोर आली नाही असं देशपांडे यांनी म्हटलंय। मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडेलच असं देखील संदीप देशपांडे